दर्द दिल भाग 8। सकाळी काम फत्ते झाले या आनंदात सर्वजण होते। मान्या व राहुल गाडीवरून आले। मान्या गाडी बाजूला पार्क करणार तो सर्वजण त्याच्याकडे जात म्हणाले, पाही काम फत्ते झालं। मान्या म्हणाला, चला आज कॉलेजमध्ये जाऊ लेक्चरला। सर्वजण क्लासरूमकडे निघाले। जाताना एका रूममध्ये सायली एकटीच टेन्शनमध्ये बसली होती। मान्या व सर्वच हा नजारा पाहत जाऊ लागले। तोच त्या रूमच्या दारातून राहुल दुसऱ्या बाजूला उभा असलेला दिसला। तो सायलीकडे एकटक पाहत होता। मान्या माघारी वळून राहुलचा हात पकडून त्याला ओढत नेत म्हणाला, चल लवकर, खूप उशीर झाला। सर्वजण लेक्चरला गेले। स्वामी सरांचे लेक्चर सुरू होते। मान्याला खूप बोर होऊ लागले। त्याचे मन दुसऱ्याच विचारात गुंतले होते। मान्या उठून बाहेर आला। बाहेर येताच त्याला गाण्याचा आवाज ऐकू आला। त्याने जात त्या दिशेने पाहिले तर सायली व समीर दोघेही नाचत असताना दिसले। मान्याला खूप राग आला। तो तसाच बाहेर जाऊ लागला। लेक्चर संपताच त्याचे मित्र रोजच्या ठिकाणी झाडाखाली मान्याजवळ येऊन उभा राहिले। मान्या खूप रागात होता। त्याने उठत जाऊन सुरेशची कॉलर पकडत, काम फत्ते होते ना, चला आता माझ्यासोबत, असे म्हणत त्या तिघांना डान्स रूम जवळ घेऊन गेला। त्या तिघांना ते दोघे डान्स करत असताना दिसत होते। ते तिघेही खूप घाबरले। सर्वजण बाहेर आले। बाई, आम्ही तर काम नीट केले होते, असे सुरेश म्हणताच रोहित पुढे म्हणाला, पण अंधारामुळे अंथरुणात कोण आहे हे समजलंच नाही। तेथे खूप अंधार होता। मान्या रोहितचं बोलणे थांबवत रागाने म्हणाला, बस, पास झालं आता। समीरचा गेम मलाच करावा लागणार आता, असे म्हणत मान्याने सिगरेट पेटवून ओढू लागला। खूप रात्र झाली। मान्या व त्याच्या मित्रांनी समीरच्या घरात प्रवेश केला। तोच कुत्रे भुंकत येताना दिसले। रोहितने अनुभवाने प्रे काढत कुत्र्याच्या तोंडावर मारत त्याला बेशुद्ध केले। सर्वजण लपत छपत समीरच्या खोलीत गेले। बेडवर कोणीतर असल्याचा भास झाला। खूप अंधार होता, त्यामुळे काही स्पष्ट दिसत नव्हते। रोहित प्रे मारणार तो मान्याने त्याला थांबवले। तेथे कोणीच नव्हतं। बेडवर फक्त उशांचा लोड होता। वर समीर नव्हताच। त्यांनी बराच वेळ समीरची वाट पाहिली। मान्याने सिगरेट पेटवून ओढण्यास सुरुवात केली, तरीही समीर रूममध्ये आला नाही। मध्यरात्र उलटली होती। सर्वांच्या झोपा लागल्या होत्या। इतक्यात गाडीच्या आवाजाने मान्याला जाग आली। त्याने हळूच बाहेर पाहिले तर समीर गाडीतून उतरून बाहेर येत होता। तो दारूच्या नशेत होता। मान्याने सर्वांना उठवून आपापल्या पोझिशन घ्यायला सांगितल्या। समीर रूममध्ये येताच उशाचा लोड बाजूला सारत झोपू लागला। मान्याने पुढे होऊन प्रे मारला। समीर जाग्यावर बेशुद्ध झाला। मान्याने रोहितच्या हातातील हॉकी स्टिक घेऊन समीरचे पाय झोडपून काढले। दुसऱ्यांना थांबवत मान्याने स्वतः फक्त एकच पाय शेवटून काढला। मान्याने खुणवताच सर्वजण गुपचूप बाहेर पडले। समीर तसाच बेशुद्ध अवस्थेत पडून होता। मान्या व त्याचे मित्र मान्याच्या गॅरेजवर जाऊन दारू पिऊन तेथे झोपी गेले। दुसऱ्या दिवशी मान्या व त्याचे मित्र डान्स रूमच्या बाहेर उभे होते। रूममध्ये शांतता होती। तोच तेथे प्राचार्य आले। ते सर्वांना म्हणाले, बाहेर काय करताय, चला आतमध्ये, असे म्हणून ते रूममध्ये गेले। त्यांच्या पाठोपाठ सर्वच रूममध्ये आले। सायली व डान्स मास्तर टेन्शनमध्ये दिसत होते। प्राचार्य येताच सायली उठून उभा राहिली। प्राचार्य सायलीजवळ जात, काय आज डान्सचा सराव नाही आणि मास्तर मला इथे का बोलवले? सायली प्राचार्यांकडे पाहत, सर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे। सकाळी मला समीरचा फोन आला होता। मी त्याच्या घरी गेले होते। त्याचा पाय खूप सुजला होता। त्याला उभा राहता येत नाही। समीरला हे कसे झाले हेच माहीत नाही। आणि सर, आता तर डान्स स्पर्धा काहीच दिवसावर येऊन ठेपली आहे। आता काय करायचे? मान्याच्या चेहऱ्यावर हसू येत होते। ते पाहून प्राचार्य म्हणाले, येथे एवढं मोठं संकट आलं आहे आणि तू हसतोयस? असे म्हणताच मान्या चेहरा आपला गंभीर करत, सर आपल्या राहुलला सुद्धा डान्स खूप चांगला करता येतो। तुम्ही त्याला का घेत नाही समीरच्या जागेवर? हे ऐकताच सायलीच्या चेहऱ्यावर समाधान होते। तिचा ताण कमी झाला होता। राहुलला काहीच सुचेना, पण सायलीसोबत डान्स करायला मिळणार म्हणून तोही मनातल्या मनात खुश झाला आणि होकार दिला।